मित्रांनो, आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाची जी महत्त्वाची जी घोषणा आहे ती केल्यानंतर तुम्हाला काल महत्त्वाची अपडेट दिली. मी काय पात्रता असते, काय कशा पद्धतीचा एक्सपिरियन्स असतो. तुमच्यापैकी मला काही जणांनी स्लॅबसवरती महत्त्वाची अपडेट द्या असं सांगितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा सिलेबस डिस्कस करणार आहोत. काय महत्त्वाचा सिलेबस तुम्हाला आरोग्य विभागाच्या पद्धतीसाठी बघायला मिळेल. तो जुना 2023चा जो सिलेबस आहे तो सिलेबस डिस्कस करूयात. त्याचबरोबर महत्त्वाचे सिलेबस वाईज ज्या नोट्स आहेत अशा पद्धतीच्या येत्या 4 ते 5 दिवसामध्ये आपण लॉन्च करतो आहे, ज्याच्यामध्ये सिलेबस वाईज जेवढेही महत्त्वाचे पॉईंट सिलेबस कॉपीमध्ये आहेत तेवढे सर्व जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचे हे 2 पुस्तकं औषध निर्माण अधिकारी, ज्याच्यामध्ये 6,500पेक्षाही जास्त MCQ आहेत. त्याचबरोबर टेक्निकलचे 8,500 नवीन MCQ या पुस्तकामध्ये आहेत. त्याचबरोबर जे थेअरीचं पुस्तक लॉन्च करतो आहे आपण अशा पद्धतीचं, त्याच्यामध्ये जवळपास 20 नवीन प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 15 DMRच्या आत्ता झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत. त्याचबरोबर बाकीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या महानगरपालिकेने जी एक्झाम घेतली होती तर त्यासुद्धा टाकलेल्या आहेत. पॉसिबल जर झालं तर RRBच्या आत्ता मागच्या महिन्यात झालेल्यासुद्धा प्रश्नपत्रिका नव्याने इन्क्लूड करेल. असे जवळपास थेअरीचं पुस्तक, त्याच्यामध्ये सिलेबस वाईज थेअरी आणि जवळपास 18,000पेक्षाही जास्त MCQची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला जे POQs आहेत ते तुम्हाला या 3 पुस्तकाच्या कॉम्बोमध्ये येत्या 7 ते 8 दिवसामध्ये अवेलेबल होऊन जातील. ते पुस्तकं तुम्ही आपली वेबसाईट pwithra.com, त्याचबरोबर Amazon आणि Flipkartवरून सुद्धा परचेस करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा सिलेबस डिस्कस करूयात. काय कशा पद्धतीचा सिलेबस तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर एक्झामचा पॅटर्न सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल आजच्या व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीची ही सिलेबस कॉपी आहे, तुम्ही बघू शकता. सिलेबस ऑफ ग्रुप C अँड ग्रुप D पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, ज्याच्यामध्ये जेवढ्याही आरोग्य विभागाने 2023मध्ये पोस्ट फिलअप केल्या होत्या त्या सर्व एक्झामचा सिलेबस तुम्हाला या PDF मध्ये बघायला मिळेल. PDF आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग त्याच्यावरती मी शेअर केलेलं आहे. तिथून तुम्ही बाकीचा जो गोष्टी आहे त्या चेकआउट करू शकता. तर अशा पद्धतीचा सेक्शन तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यामध्ये इंग्लिशचा सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये ग्रामर, सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्सेस अशा पद्धतीचा इंग्रजीचा सेक्शन आहे. त्याच्यानंतर व्होकॅबमध्ये ॲडम, फ्रेजेस, देअर मिनिंग अँड एक्सप्रेशन्स अशा पद्धतीचा सेकंड टॉपिक्स आहे. त्याच्यानंतर फिलिंग द ब्लँक्स इन द सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर अशा पद्धतीचा इंग्रजीचा पोर्शन तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर मराठी व्याकरण म्हणून असा कॉमन पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये वाक्यरचना, शब्दार्थ प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द अशा पद्धतीचे सब टॉपिक दिले आहेत. भाषा सौंदर्यामध्ये उपमा आहे, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी अशा पद्धतीचा सेकंड टॉपिक आहे. त्याच्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आणि योग्य जोडायला अशा पद्धतीचा मराठीचा पोर्शन तुम्हाला या सिलेबस कॉपीमध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जनरल नॉलेज, याच्यामध्ये करंट अफेअर्स इंडिया आणि महाराष्ट्र लेवलचे विचारले जातील. इंडियन हिस्ट्री आहे, इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट अँड कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015 हे 2 महत्त्वाचे ॲक्ट आहेत. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लॉजिकल ॲबिलिटी, त्याच्यामध्ये काय सिलेबस आहे ते आपण इथं डिस्कस करूयात. ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज आहे, मॅथमॅटिक्समध्ये न्यूमरिक, अल्जेब्रा, जिओमेट्री आणि स्टॅटिक्सवरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स याच्यावरती प्रश्न विचारले जातील. आणि खाली आपला फार्माचा पोर्शन आहे. फार्मामध्ये तुम्ही बघू शकता जनरल फार्मॅकोलॉजी आहे, टाईप ऑफ ड्रग, जनरल क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग, ड्रग डोसेस फॉर्म, बायो अवेलेबिलिटी, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन, रोल ऑफ अँटीबायोटिक्स, क्लिनिकल फार्मॅकोलॉजी, न्यूरो फार्मॅकोलॉजी, सायको फार्मॅकोलॉजी, कार्डिओस्कोल फार्मॅकोलॉजी, फार्मसी एपिडेमिओलॉजी, डेंटल फार्मॅकोलॉजी अशा पद्धतीची जेवढी महत्त्वाची फार्मॅकोलॉजी आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले दिसत असतील. इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया सुटिक्समधला पार्ट तो कवर केला आहे. फार्मसी ॲक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट त्याच्या महत्त्वाच्या अमेंडमेंट्स, ज्युरिस्प्रुडन्सचा महत्त्वाचा विषय. त्याच्यानंतर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्यावरती प्रश्न विचारले जातील. ड्रग स्टोरेज आणि बिझनेस मॅनेजमेंट याच्यावरती प्रश्न विचारले जातील. रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मसी, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, डिसइन्फेक्टंट देअर कॉन्सन्ट्रेशन यूज्ड इन हॉस्पिटल अँड फार्मास्युटिकल्स. त्याच्यानंतर EDL अँड ECL असा पद्धतीचा तुम्हाला जवळपास फार्मसीचा पूर्ण जो पोर्शन आहे तो याच्यावरती विचारला जाईल. अशा पद्धतीनं ॲप्टिट्यूड टेस्ट हा तुमचा फार्माचा पोर्शन. त्याच्यानंतर हे तुमचं GK, हे मराठी आणि इंग्रजी अशा पद्धतीचा हे नॉन टेक्निकलचे 4 पोर्शन, मराठी, इंग्रजी, मॅथ आणि GK. आणि फार्माचा जो पोर्शन आहे तो तुम्ही इथं बघू शकता. अशा पद्धतीचा 2023मध्ये 80-20 पॅटर्न होता, ज्याच्यामध्ये 80 प्रश्न हे फार्मसीवरती विचारले होते आणि 20 प्रश्न हे तुमचे नॉन टेक्निकल म्हणजे मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग, GK 5-5 असे महत्त्वाचे 20 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला नॉन टेक्निकल ते विचारले गेलेले होते.
ती एक्झाम आहे 2023ची, ही TCSनं एक्झाम कंडक्ट केली होती आणि जिल्हा परिषदेची एक्झाम जी आहे ती IBPSनं कंडक्ट केली होती. जेवढे प्रश्न विचारले गेले होते, जे पेपरचा पॅटर्न होता तो सर्व आपल्या पुस्तकात दिलेला आहे. सर्व प्रश्न तुम्ही तिथून चेकआउट करून घेऊ शकता. कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवरती विचारले गेलेले आहेत. दुसरं महत्त्वाचं, आतापर्यंत TCSच्या पॅटर्नवरती किंवा TCSच्या धर्तीवरती कुठल्या परीक्षा झालेल्या होत्या, तर महानगरपालिकेच्या जेवढ्या एक्झाम आता झाल्या होत्या आपल्या 4 ते 5, त्याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेची एक्झाम बाकी आहे. तर जवळपास ह्या नवीन 5 ते 6 प्रश्नपत्रिका आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरतील येणाऱ्या आरोग्य विभागाच्या एक्झामची प्रॅक्टिस करण्यासाठी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या आपल्या 15 शिफ्टमध्ये ज्या DMERच्या परीक्षा झाल्या होत्या त्यासुद्धा TCSनं कंडक्ट केल्या होत्या. नवीन पॅटर्न होता, तुम्हाला त्याच्यामध्ये सेक्शन दिले होते ABCD, त्याचीसुद्धा प्रॅक्टिस आपण करू शकतो, कारण एक्झाममध्ये तोच आपल्याला पॅटर्न जो आहे तो बघायला मिळेल. आणि जे PYQs तुम्हाला या टॉपिकवरती विचारले गेले होते, सिलेबसवरती विचारले होते, तर कुठल्या टॉपिकवरती कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम झालेला आहे, कशा पद्धतीने प्रश्न विचारला गेलेला आहे, किती इन डेप्थ आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले गेलेत, तर ते सॉल्व केल्यानंतर आपल्याला अभ्यास करण्यासाठी एक दिशा मिळेल की कशा पद्धतीनं मला येणाऱ्या दिवसामध्ये जो आहे तो थेअरीचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका सॉल्व करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर 2021मध्ये 23मध्ये ज्याही आरोग्य विभागाच्या एक्झाम झाल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा हा सिलेबस होता, त्याही प्रश्नपत्रिका पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. त्यासुद्धा प्रश्नपत्रिका एकदा बघून घ्या, कशा पद्धतीने प्रश्न त्याच्यामध्ये सुद्धा फ्रेम केलेले आहे, जेणेकरून आपल्याला अभ्यास करत असताना एक त्याच्यामध्ये दिशा येईल. त्याचबरोबर प्रश्न किती लेवलपर्यंत कशा पद्धतीने विचारले आहेत, कुठल्या विषयाला किती महत्त्व दिलेलं आहे, कुठल्या विषयावर कसे प्रश्न फ्रेम झालेले आहेत, ते तुम्हाला त्यातनं अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वाची आयडिया येऊन जाईल. त्याच्यामुळे PYQs त्याचबरोबर थेअरी जेही महत्त्वाचं डाटा कव्हर केलेला आहे थेअरीमध्ये तो सर्व तुम्ही व्यवस्थित केअरफुली वाचून घ्या. आता सध्या जवळपास 1 ते 1.5 महिन्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की प्रोसेस स्टार्ट होईल, तर त्याच्या अगोदर आपल्याला कमीत कमी एक्झामचं सिलेबस प्रॉपर माहिती असणं गरजेचं पाहिजे. आतापर्यंत प्रश्न कसे विचारले गेलेले आहेत, कशा पद्धतीनं मला स्वतःच्या नोट्स यातनं बनावं लागल्या, सर्व गोष्टी आता थोडासा वेळ आहे, तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही याचं जे फ्रेमिंग आहे किंवा तुमचा जो अभ्यास करण्याचा जो वेळ आहे तो आता पद्धतीने तुम्ही डिसाईड करू तुमची जी प्लॅनिंग आहे ती करू शकता. जेव्हा आरोग्य विभागाची एक्झाम ड्रग इन्स्पेक्टरसाठी डिक्लेअर होईल, तर काही वेळामध्ये किंवा काही दिवसामध्ये सगळ्या गोष्टी पार पडतील, तुमच्या हातातून दिवस निघून जातील. त्यामुळे आता वेळ आहे, तर व्यवस्थित वेळेचं नियोजन करा. कुठले पुस्तक आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी वापरायचे आहेत आता डिसाईड करून घ्या, कशा पद्धतीनं आपला वेळ त्यासाठी द्यायच्या. सर्व गोष्टी आता तुमच्या हातात वेळ आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता. बाकी ह्या सर्व PDF तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून चेकआउट करून घ्या. अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या भेट तुम्हाला वेळोवेळी या यूट्यूब चॅनलवरती, इंस्टाग्राम चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती मी देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी इथे मला जॉईन करा.